सुभेदार रामजी मालोजी सकपाल हे भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व मानले जातात. विशेषतः कारण ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते. परंतु त्यांची ओळख केवळ एका महान नेत्यांचे पिता म्हणून नसून ते स्वतः अत्यंत कर्तृत्ववान, शिस्तप्रिय, परिश्रमी, देशसेवेसाठी समर्पित आणि सामाजिक जाण असलेले व्यक्ती होते. रामजी सकपाल यांचे जीवन हे संघर्ष, कर्तव्यनिष्ठा, शिक्षणविषयक कटिबद्धता आणि स्वाभिमान यांचे आदर्श उदाहरण आहे. महार समाजातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊनही त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांमधून जीवनात उच्च स्थान मिळवले आणि त्यांच्या मुलांच्या, विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या भविष्यासाठी मजबूत पाया घातला. त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते की ते मनाने प्रगत, शिक्षणप्रिय, कर्तव्यपरायण आणि तत्वनिष्ठ व्यक्ती होते. म्हणूनच त्यांचे संपूर्ण आयुष्य भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात स्वतंत्रपणे अभ्यासण्यासारखे आहे. सुभेदार रामजी मालोजी सकपाल यांचा जन्म 1838 साली रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे या छोट्या गावात झाला. ते महार समाजातील होते, जो त्या काळात सामाजिकदृष्ट्या अत्यंत वंचित, अस्पृश्य मानला जाणारा आणि प्रचंड भेदभावाला सामोरे जाणारा समाज होता. अशा परिस्थितीत सुभेदार रामजींच्या कुटुंबाला जगणे, शिक्षण घेणे, सन्मान मिळवणे ही सर्वच गोष्टी अत्यंत कठीण होत्या. समाजव्यवस्थेने लादलेल्या बंधनांमुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय झाले, तरीही त्यांच्यातील जिद्द, चिकाटी आणि प्रगतीची ओढ कधीच कमी झाली नाही. त्यांच्या मनात शिक्षणाविषयी खोल आदर होता. त्या काळात अस्पृश्य समाजातील व्यक्तींना शिक्षण घेणे जवळपास निषिद्ध होते. तरीही रामजी सकपाल यांनी शक्य तेवढे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान होते, जे त्या काळात अगदी दुर्मिळ आणि अत्यंत उल्लेखनीय मानले जाते. तरुण वयातच त्यांनी ब्रिटिश भारतीय सेनेत प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे, प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांची सैनिक पदोन्नती होत गेली आणि ते सुभेदार पदापर्यंत पोहोचले. एका दलित व्यक्तीने त्या काळात सैन्यात इतक्या उच्च पदापर्यंत पोहोचणे हे समाजाच्या दृष्टीने अभूतपूर्व होते. सैन्यातील त्यांच्या वागण्यामध्ये कठोर शिस्त, स्वच्छता, नियमितता आणि कामावरील निष्ठा स्पष्ट दिसून यायची. ते कोणतेही काम परिपूर्णतेने, वेळेवर आणि शिस्तबद्ध रीतीने करण्यासाठी ओळखले जायचे. सैनिकांच्या जीवनातील अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या कुटुंबाची स्थिती तसेच त्यांच्या शिक्षणाबद्दलही त्यांना काळजी होती. सुभेदार रामजींचा मान सैनिकांमध्ये फार होता आणि त्यांचा शब्द म्हणजे शिस्तीचे प्रतीक होत असे. सैन्यातील त्यांच्या अनुभवामुळे त्यांच्यात नेतृत्व गुण, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि संघटन कौशल्य निर्माण झाले. हे गुण त्यांनी पुढे आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या जीवनात देखील वापरले. सैनिकातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर अत्यंत लक्ष केंद्रित केले. त्यांचे मत असे होते की दलित समाजाला उद्धार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. या विचारातून पुढे डॉ. आंबेडकरांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली. रामजी सकपाल यांनी बाबासाहेबांच्या लहानपणापासून त्यांना शिक्षण आणि स्वाभिमान यांचे संस्कार दिले. बाबासाहेब पुढे सांगत असत की माझ्या वडिलांनी मला 2 गोष्टी वारसा म्हणून दिल्या, शिस्त आणि शिक्षणाची ओढ. सुभेदार रामजी यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर साताऱ्यात आणि नंतर मुंबई जवळील परळ परिसरात नोकरी स्वीकारली. त्यांना सैन्यातून मिळणारी वेतन निवृत्ती होती, परंतु केवळ त्यावर कुटुंब सांभाळणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी रोजगारी केली आणि शक्य तेवढे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी बचत केली. विशेषतः बाबासाहेबांचे शिक्षण हे त्यांच्यासाठी आयुष्याचे ध्येय झाले होते. बाबासाहेबांना कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच पुढे अमेरिका आणि लंडन येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी शिस्तप्रियता, वेळेचे नियोजन, ज्ञानाबद्दलची ओढ, कष्ट करण्याची तयारी हे सर्व त्यांच्या वडिलांकडूनच आले होते. बाबासाहेबांचे संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यात सुभेदार रामजींचा प्रभाव इतका खोल आहे की त्यांचे योगदान अभ्यासताना आपण बाबासाहेबांच्या आयुष्याचा पहिला अध्याय लिहितो आहोत असे वाटते. सुभेदार रामजींच्या जीवनाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवाह. ते कबीर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा यांच्या वचनाचे अनुयायी होते. त्यांनी रूढी, आंधळ्या परंपरा, जातीभेद, अस्पृश्यता यांना कधीही मान्यता दिली नाही. ते मनाने अत्यंत उदार होते. त्यांच्या घरात कोणताही भेदभाव नव्हता आणि ते सर्वांना समान मानत. बाबासाहेबांच्या पुढील कार्यात विशेषतः समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांच्यावरील त्यांच्या कट्टर भूमिकेमागे या घरातील संस्कारांचा मोठा वाटा आहे. रामजी सकपाल यांचे कौटुंबिक जीवन देखील संघर्षमय होते. त्यांची पत्नी भीमाबाई सतत आजारी असायची आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. भीमाबाई निधन पावल्यानंतर रामजींनी दुसरे लग्न केले, परंतु बाबासाहेब तेव्हा शिक्षणासाठी बाहेर गेले होते. या सर्व अडचणी असूनही रामजींनी मुलांचे संगोपन आणि शिक्षण दोन्हीही प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांच्या जीवनातील कठोर परिस्थितीने त्यांना कधीही खचवले नाही. अनेकदा त्यांना जातीय अपमानाला सामोरे जावे लागले, परंतु
ते संयमाने, धीराने आणि दृढ निश्चयाने लढत राहिले. सुभेदार रामजी सकपाल यांचा बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रभाव इतका प्रचंड होता की बाबासाहेबांनी अनेक वेळा भाषणात आणि लेखनात त्यांचा उल्लेख केला आहे. ते म्हणत असत की माझ्या वडिलांनी मला शिक्षणाशिवाय उद्धार नाही हा धडा दिला. हा विचार पुढे भारतातील लाखो दलित, वंचित आणि शोषित लोकांसाठी प्रेरणादायी ठरला. बाबासाहेबांच्या क्रांतिकारक कार्यामागे त्यांच्या वडिलांनी दिलेले शिक्षण, संस्कार, शिस्त यांची पायाभरणी होती. रामजी सकपाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक बंधनांविरुद्ध झगडत घालवले. ते कधीही झुकले नाहीत, हार मानली नाही. समाजाने त्यांच्यावर अन्याय केला तरीही ते प्रगतिशील राहिले. त्यांनी अंधश्रद्धा, देववाद, रूढिवाद, जातीभेद, अस्पृश्यता या सर्वांना नाकारले. त्यांचा विश्वास फक्त कष्ट, शिक्षण, स्वाभिमान आणि नैतिकता यावर होता. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व एक अधिकारी आणि सामाजिक सुधारणावादी म्हणून पाहिले तर अधिक समजते. ते त्या काळातील सामान्य वडिलांपेक्षा खूप वेगळे होते. ते कठोर होते पण प्रेमळ होते, शिस्तप्रिय होते पण दयाळू होते, परंपरेत राहूनही परंपरा मोडायची हिंमत ठेवणारे होते. सुभेदार रामजी सकपाल यांचे जीवन 1913 साली संपले. तेव्हा बाबासाहेब अमेरिकेत शिक्षण घेत होते. आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी त्यांच्यापर्यंत उशिरा पोहोचली आणि त्यांना अंत्यसंस्काराला येता आले नाही. बाबासाहेब याबाबत आयुष्यभर भावनिकदृष्ट्या व्यथित राहिले, पण त्यांनी आपल्या कार्यातून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शिक्षण, स्वाभिमान, समता आणि मानवमुक्ती. आज सुभेदार रामजी सकपाल हे इतिहासातील सर्वसामान्य लोकांना माहिती देत असलेले नाव नाही, परंतु जेव्हा आपण बाबासाहेबांच्या महानतेकडे पाहतो, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो, तेव्हा सुभेदार रामजींचे योगदान पर्वताएवढे भव्य भासते. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मुलांच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिला. त्यांनी समाजावर न थोपवता त्यांना स्वतःचे उदाहरण देऊन सन्मान, शिक्षण आणि मनुष्यत्व शिकवले. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक सैनिकांची ताकद, एक वडिलांचे प्रेम, एक शिक्षकांचे शहाणपण आणि एक समाजसुधारकांची परंपरा दिसते. त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा वारसा म्हणजे त्यांनी घडवलेला विश्वपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर सुभेदार रामजी नसते तर कदाचित बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला अनेक वैशिष्ट्येच जन्माला आली नसती. म्हणूनच रामजी सकपाल हे केवळ बाबासाहेबांचे जन्मदाता नव्हते, ते त्यांच्या विचारांचे, संस्कारांचे, स्वाभिमानाचे आणि शिक्षणप्रेमाचे मूळ स्रोत होते. त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर कळते की इतिहासात कित्येक महान व्यक्तिमत्वांच्या मागे एखादा शांत, संयमी, कर्तव्यनिष्ठ आणि निष्ठावान पालक उभा असतो. रामजी सकपाल हे त्यांचे सर्वोत्तम उदाहरण आहे.